हे बघ, त्या तुझा द्वेष करतात, त्या असंच वागणार. विसरून जा आता तू हे सगळं. काय ग, हे काय केलंस? कुक्कूस आणलंस? अगं दिवा पाडलास? तुला कळतंय का? कळते माझ्या दिगूच्या जीवावर उठलीस. तुझाही नवरा आहेच ना तो. अहो पण सासूबाईच म्हणाल्या होत्या ना की कुंकूस आणणं म्हणजे अपशकुन असतो आणि तो थेट तुमच्या जीवाशी. आणि एका सवाष्णीने दुसऱ्या सवाष्णीला कुंकू न लावणं हा सुद्धा एक अपशकुनच आहे. मला माझ्या नाही तुमच्या जीवाची काळजी वाटते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. काही काळजी करू नका. तुम्ही साक्षात जगतमाता अंबाबाई समोर आहात. ती संकट निवारण करणारी आहे. इथलं कुंकू लावून घ्या. तुम्हीच लावा, अंबाबाईचा आशीर्वाद आहे. आता काळजी सोड आणि निश्चिंत हो. गुरुजी, देवीचं नाव घे आणि मन शांत कर. आई अंबाबाई, माझ्या कुंकवाचं रक्षण कर. त्या सखूच्या बाबतीत एक गाव दोन तुकडे झाले बिगर चैन नाही पडणार. मला नाही पडणार. तो नरपशु कधी एकदा त्या सखूचा कोताळा असा बाहेर काढतोय, कधी तिला संपवतोय, असं झालंय मला. पण त्या पायी नरपशु दिवसा बाहेर तर आला पाहिजे ना. उजेड आला की घाबरून दडून बसतोय गोळेत. तो सवालच नाहीये बाहेर. उजेड असो, अंधार असो, दिवस असो, रात्र असो, पण त्यो नरपशु गुहेच्या बाहेर पडलाच पाहिजे आणि त्यानं सखूला संपवायलाच पाहिजे. सखू, अगं मला काही झालं नाहीये. कशाला रडतेस तू? अहो पण फांदी पडली ना. मी म्हटलं होतं तुम्हाला, कुंकू सांडलं, आता कुंकूवर संकट येणार. अगं पण मी मेलोय का? तुझ्या समोर उभा आहे ना सखू, आणि पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलतेस? कुंकू सांडलं, कुंकू सांडलं. अगं मग त्या न्यायानं देवीचं कुंकू लावलं, त्यावर तुझा जास्त विश्वास हवा. हे कुंकू सांडलं तर ते कुंकू माझं रक्षण करेल याची खात्री नाही का वाटत तुला? उगाच मूर्खासारखे विचार करतेस. अहो अहो रागावून जाऊ नका ना. अहो अहो आओ आओ आओ, थांबा थांबा थांबा. अहो असं एकल्यानं तनतन करत जायचं नसतं हो. आपल्या जोडीदाराचे हाल होत्यात. जोडीदाराचे? हो, तुम्ही यात कशाला पडताय दादा? हो पण तुम्ही असं एकल्यानं तनतन तनतन करत जाताय. जरा तुमच्या अस्तुरीकडे बघा की. तुमच्या माग धापा टाकत धावती ती. असं कुठं असतंय होय? लागलं नाही ना? हा, सखू, लागलं का तुला? आता कशा पायी पुसतोस? टाकून चालला होतास ना तारा तारा. अहो, दादल्याला काय बी पडलेलं नसतं. असं होय? काही नाही काही नाही. बायका बी बुणबुण बुणबुण करून दादल्याचं डोसकं खात्यात आणि दादला असा चिडून निघाला की मग कांगावा करत्यात. बाई बाई, खरंच वाटल कुणाला? आणि म्या म्हणते आला
आलाच राग. नाहीच पटली एखादी गोष्ट तर कारभारनिशी पिरमानं बोलायचं का तरा चालायला लागायचं तिला एकलीला टाकून. फिरमानं बोलायचं कोण बोलतंय बघा. एकल्यानं रुसून निघून नाही जायचं ही माझी